हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किटचं 4th लेक्चर बघायचं आहे. तर यामध्ये ऑलरेडी आपण 3rd लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा, इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू मॅग्नेटिझम. यामध्ये आपण बघितल्या होत्या डेफिनेशन कुठल्या फॉर्ममध्ये होत्या, दॅट इज इन द फॉर्म ऑफ रिलक्टन्स, देन परमियाबिलिटी, त्याला म्यू असं म्हणतो, रिलेटिव्ह परमियाबिलिटी. देन यामध्ये आपण बघितलं होतं परमिन्स. ओके, सो ह्या ज्या क्वांटिटी आहे ह्या आपण ऑलरेडी बघितल्या आहे. तर आताच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचे बघा, दॅट इज अ मॅग्नेटिक सर्किट. ह्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये सिम्पली आपल्याला याची ॲनॉलॉजी, याचं कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट काय, नंतर सिरीज मॅग्नेटिक सर्किट काय. ओके, सो तर सुरुवात करण्यासाठी आपण फर्स्ट पॉईंट घेऊया, दॅट इज अ मॅग्नेटिक सर्किट. ठीक आहे. सो मॅग्नेटिक सर्किट आपल्याला माहिती आहे की काय, मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण एक कन्सिडर करतो काय, कंडक्टर, त्याला कॉईल प्रोव्हाइड करतो, बॅटरी प्रोव्हाइड करतो आणि विथ द हेल्प ऑफ करंट त्याला काय करतो, सप्लाय करतो आणि तो एक मॅग्नेटिक सर्किट म्हणून काम करतो. ओके, म्हणजे मॅग्नेटिक सर्किटची डेफिनेशन आपण सांगू शकतो की क्लोज पाथ फॉलोड बाय अ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. अशा प्रकारचा क्लोज पाथ, ठीक आहे, तो कोण फॉलो करतो आहे, अ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. ओके, ह्या क्लोज पाथला सिम्पली फॉलो करतो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स, त्याला आपण मॅग्नेटिक सर्किट असं म्हणतो. ओके, त्यानंतर इलेक्ट्रिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट आपण ज्यावेळेस बघतो त्यामध्ये क्लोज पाथच असतो, बरोबर आहे. करंट फ्लो होण्यासाठी क्लोज पाथच लागणार आहे, पण क्लोज पाथ कोण फॉलो करतो आहे किंवा प्रोव्हाइड कोण करतो आहे, दॅट इज करंट आय. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतं, दॅट इज फ्लक्स किंवा तुम्ही म्हणू शकता मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. ओके, या दोघातला फरक यामधून आपण सांगू शकतो इलेक्ट्रिक सर्किट. ओके, आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण कोणत्या क्वांटिटी बघितल्या होत्या, MMF म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स. त्यानंतर ह्यामध्ये बघतो आपण फ्लक्स, राईट. नंतर रिलक्टन्स ही क्वांटिटी कोणासारखी आहे, रेझिस्टन्ससारखी आहे. ओके, सो हे मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपल्याला आता 2 कॉईल बघायच्या इन द फॉर्म ऑफ आयर्न कोर. ओके, सो आता त्या क्वांटिटी आपण बघूया. ओके, सो यामध्ये बघा, फर्स्ट आपण ज्यावेळेस आयर्न कोर कन्सिडर करतो तर यामध्ये एक आपला रेक्टँग्युलर कोर आहे. ओके, देन ह्या कोरला आपण वाइंडिंग प्रोव्हाइड केलेली आहे तारेची. त्यानंतर याला आपण बॅटरी प्रोव्हाइड करतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणजेच यातून काय फ्लो होणार आहे, करंट आय. बरोबर, करंट आय ज्यावेळेस ह्या कॉईलमधून फ्लो होईल तर काय प्रोड्यूस होणार आहे, फ्लक्स, राईट. त्यानंतर यामध्ये हा ज्या फ्लक्स पास होता ह्या कोरमधून, तर यामध्ये ह्या आयरचा काय असणार आहे, कोरचा एरिया, राईट. आणि ह्या रेक्टँग्युलरला आपण म्हणतो दॅट इज आयर्न कोर. ठीक आहे. हे तुमचे रेक्टँग्युलरच्या फॉर्ममध्ये झाली. ओके, दुसरं आपण बघतो बघा, आयर्न रिंग. म्हणजे यामध्ये आणि यामध्ये काही फरक नाही आहे, फक्त यामध्ये काय आहे, आपण शेप चेंज करतो. ओके, हे जॉईंट केलेलं आहे आणि हे तुमचे फ्लक्स, पण त्याआधी काय असणार, दॅट इज कॉईल. ह्या कॉईलचे n नंबर ऑफ टर्न्स आपण समजतो, हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पुन्हा हे काय झाले, तुमचे फ्लक्स झाले. ओके, याला आयर्न रिंग म्हणणार. आयर्न कोर म्हणजे रेक्टँग्युलर, ठीक आहे. आयर्न रिंग म्हणजे तुमचा सर्क्युलर. ओके, आणि हा तुमचा काय असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ एरिया. बरोबर, आणि यालाच आपण तुम्ही सर्कम्फरन्स पण म्हणता. बरोबर, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युलाच काय असतो, दॅट इज अ 2πr. ओके, यातून काय फ्लो होणार आहे, तुमचा करंट आय. करंट आय ज्यावेळेस फ्लो होईल तेव्हाच काय होईल, तुमचे फ्लक्स जनरेट होईल. म्हणजे याला कोर म्हणा, याला
रिंग म्हणा. म्हणजे मॅग्नेटिक सर्किट आता आपल्याला ज्यावेळेस बघतोय तर मॅग्नेटिक सर्किट काय करतोय, सिम्पली क्लोज पाथ फॉलो करतोय मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. ओके. आणि इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट काय करतोय, प्रोव्हाइड केला जातोय. बरोबर. त्यानंतर मॅग्नेटिक सर्किटमध्ये आपण MMF, रिलक्टन्स, त्यानंतर फ्लक्स ह्या गोष्टी बघतो. बरोबर. परमियाबिलिटीसुद्धा बघतो. बरोबर. आणि यामध्ये कुठल्या कुठल्या असतं मॅग्नेटिक सर्किटमध्ये, एक तुमचा आयन कोर आणि दुसरा काय असतो, कॉल्ड ॲज आयन रिंग. ओके. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट, मॅग्नेटिक सर्किट. आता यानंतर आपल्याला बघायचं बघा ॲनॉलॉजी बिटवीन मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक सर्किट. आता ॲनॉलॉजी म्हणजेच काय की आपल्या या दोघांमध्ये काय प्रकार किंवा इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिकमध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला दोन गोष्टी ह्या वेगळ्या दिसतात. ठीक आहे. आता मॅग्नेटिक जर म्हटलं तर आपण काय करतो, एक आयन कोरच कन्सिडर करतो आत्ता बघितल्याप्रमाणे. बरोबर. त्याला आपण कॉईल प्रोव्हाइड करतो. कॉईल प्रोव्हाइड करून काय प्रोव्हाइड करणार, एक पॉवर सप्लाय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, यातून करंट पास झाला. करंट पास झाला म्हणजेच काय होईल, फ्लक्स प्रोड्यूस होईल. बरोबर. याला आपण काय म्हणतो, फ्लक्स. आता याला कॉईल म्हणतो. आता हे सगळ्याच गोष्टी राईट डाऊन करण्याची गरज नाही. ठीक आहे. आणि आपलं हे कुठल्या प्रकारचं सर्किट आहे, हे मॅग्नेटिक सर्किट आहे. बरोबर. आता इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण काय वापरतो, एक बॅटरी आणि एक काय वापरतो, रेजिस्टर. बरोबर. आता हे जे बॅटरी आणि रेजिस्टर आहे यातून काय फ्लो होत असतं, तुमचा करंट आय. यामध्ये काय फ्लो होतं आहे, तुमचं करंट. राईट. यामध्ये काय फ्लो होतो आहे, फ्लक्स. म्हणजे दोघांमधला फरक समजतो का, या इलेक्ट्रिकमध्ये काय फ्लो होत असतं, करंट फ्लो होत असतो. बरोबर. आणि मॅग्नेटिकमध्ये फ्लक्स फ्लो होत असतो. ओके. नंतर ह्या मॅग्नेटिकमध्ये काय असतो, मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स असतो. बरोबर. आणि ह्या इलेक्ट्रिकमध्ये असतो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे EMF. आपण स्टार्टिंगला बघितलं बघा चॅप्टरच्या. नंतर ह्या मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतं, रिलक्टन्स असतं. रिलक्टन्स म्हणजेच काय, अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ फ्लक्स. ठीक आहे. हे मॅग्नेटिकचं. आता इलेक्ट्रिकमध्ये काय असतं, दॅट इज रेजिस्टन्स. लावलेलं आहे ना आपण रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स. ठीक आहे. रेजिस्टन्स असतो. हा रेजिस्टन्स काय करतो, अपोजिशन ऑफ फ्लो ऑफ करंट. हा फ्लक्सला थांबवतो आणि हा काय कोणाला थांबवतो, करंटला थांबवतो. ओके. या दोघांमधला हा सिम्पली ॲनॉलॉजी बिटवीन व्हॉट, मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक. राईट. सरळ साध्या स्वरूपात जर सांगायचं जर म्हटलं, ठीक आहे, सो तर आपण एक सांगू शकतो काय की फ्लक्स, करंट आय. बरोबर. राईट साईडला इलेक्ट्रिक आणि लेफ्ट साईडला मॅग्नेटिक. नंतर इथं असतं MMF लेफ्ट साईडला, राईट साईडला असतं EMF. ठीक आहे. नंतर यामध्ये असतं रिलक्टन्स, यामध्ये असतं रेजिस्टन्स. ओके. दिस इज नथिंग बट व्हॉट, सिम्पली ॲनॉलॉजी बिटवीन व्हॉट, मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक सर्किट. ओके. सो हे आपण आता 2 पॉईंट बघितले. त्यानंतर बघा आपला नेक्स्ट पॉईंट आहे कंपॅरिझन. राईट. आता कंपॅरिझन मी इथं काही आता घेत नाही, कारण ऑलरेडी तुम्हाला कंपॅरिझन माहिती आहे की कंपॅरिझन बिटवीन व्हॉट, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिकमध्ये काय आहे हे आपण बघितलं आहे. राईट. हेच तुम्हाला फक्त काय पॉईंट वाईज वन बाय वन तुम्हाला हे फक्त प्रिपेअर करायचे. राईट. तर हा पॉईंट तुम्ही हा प्रिपेअर करा. तुम्हाला बुकमध्ये हा डिफरन्सच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस. ओके. सो तो तुम्ही डायरेक्टली लर्न करू शकता. नंतर आहे बघा कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट. कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट. आता या कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट कशाला म्हणायचं, आता हे एक प्रकारचं आपलं मॅग्नेटिक सर्किटच आहे. ठीक आहे. बट हे कंपोजिट कसं बनलं, तर ह्या कंपोजिट मॅग्नेटिक सर्किटमध्ये डिफरंट टाईप ऑफ काय असता, लेंथ. राईट. लेंथ ऑफ मॅग्नेट. नंतर त्या मॅग्नेटचं काय असतं, मटेरियल. राईट. आणि त्याचं काय असतं, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे A.
Composite magnetic circuit is nothing but it consists of length, then material, then cross sectional area, and which is combinedly called as what? Composite magnetic circuit. ठीक आहे. Composite magnetic circuit has two types. याचे दोन टाइप्स पडतात. ठीक आहे. फर्स्ट series magnetic circuit and second one that is parallel magnetic circuit. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण सिरीज मॅग्नेटिक सर्किट बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे हा आजचा महत्त्वाचा पॉईंट, आणि याच्या बेसिसवर काय बघणार आहोत आपण? दॅट इज प्रॉब्लेम्स. ठीक आहे. सो कंपोजिट मॅग्नेटिक सर्किट कशाला म्हणायचं? इट इज डिफाईन ॲज इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ लेंथ, मटेरियल मेड बाय magnet and cross sectional area of it, right? It is called as a composite magnetic circuit. It has two types, series magnetic and parallel magnetic circuit. Okay, so first आपण बघूया आता series magnetic circuit. ओके, तर सिरीज मॅग्नेटिक सर्किट हे जे सर्किट ज्यावेळेस बनतं तर यामध्ये 3 पार्ट असतात. इट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? 3 पार्ट्स सच ॲज ए, बी अँड सी. ओके, मग ए पार्ट म्हणजे काय असतं बघा? ए पार्ट इज नथिंग बट कॉल्ड ॲज अ लेंथ पार्ट. ठीक आहे. लेंथ पार्ट म्हटलं तर L1, L2 आणि L3 3 पार्ट म्हणून 3 लेंथ. ठीक आहे. बी म्हणून काय असतो? दॅट इज क्रॉस सेक्शनल एरिया. ठीक आहे. एरिया म्हणून सेकंड पार्ट असतो, तो असणार तुमचा A1, A2 आणि A3. बरोबर. आणि थर्ड पार्ट असतो दॅट इज अ सी, कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह परमियाबिलिटी, म्हणजे μr म्हणतो आपण त्याला. ते काय असणार? μ1, μr1, μr2 अँड μr3. ठीक आहे. तर हे सिरीज मॅग्नेटिक सर्किटचे काय झाले? 3 पार्ट. कुठले कुठले? ए, बी, सी ह्या 3 भागामध्ये हे जोडलेले असतात. ठीक आहे. ते चेनमध्ये जोडलेलं असतं, आणि त्या ए बी सीमध्ये फर्स्ट असतो लेंथ, सेकंड असतो एरिया, थर्ड असतो रिलेटिव्ह परमियाबिलिटी. फर्स्टमध्ये हे लेंथ तुमच्या 3 याच्यामध्ये डिवाईड झाल्या, एरियासुद्धा 3 याच्यामध्ये झाला, आणि परमियाबिलिटी पण 3 याच्यामध्ये काय झालं? डिवाईड झालं. ठीक आहे. सो आता याच्या बेसिसवर आपल्याला मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक सर्किट काय करायचं? तयार करायचं. तर आता आपण डायग्राम बघूया. बघा, आत्ता सांगितल्याप्रमाणे हे 3 भागामध्ये काय डिवाईड झालेलं आहे. बरोबर. तर 3 भागामध्ये डिवाईड झालेलं आहे म्हणजे तुम्ही जर बुकमध्ये डायग्राम बघितली तर तुम्हाला हे दिसून येईल की ॲक्च्युली कशा प्रकारे ही डायग्राम आहे. बघा, हा फर्स्ट पार्ट, याला कनेक्ट केला आपण सेकंड पार्ट, आणि ह्या सेकंड पार्टला कनेक्ट केला आपण थर्ड पार्ट. ओके. सो दिस इज ए, बी अँड सी. यातून काय होणार आहे? फ्लक्स फ्लो होतील, म्हणजे याला कॉईल प्रोव्हाइड करावं लागणार. बरोबर. आणि कॉईलला काय प्रोव्हाइड करावं लागणार? कॉल्ड बॅटरी, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. ओके. सो हे त्यांचे वेगवेगळे काय दिलेले? एरियाज दिलेले. एरिया 1, एरिया 2, हा A1 घ्या, हा A2 घ्या, आणि हा A3 घ्या. ठीक आहे. हे काय झालं? मॅग्नेटिक सर्किट. मॅग्नेटिक सर्किटमध्ये हे ए, बी आणि सी हे 3 वेगवेगळे काय भाग हे एकमेकांना चेनमध्ये जोडलेले. ठीक आहे. आणि याच्या अक्रॉस ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक सर्किट म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट ज्यावेळेस बघतो तर बघा, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स. आता तुम्ही म्हणशाल सर 3 रेजिस्टन्स का बरं घेतले? कारण हे 3 पार्टमध्ये ना ए, बी, सी, म्हणून याला मी R1, R2, R3 म्हणजे RA, RB आणि RC असं पण म्हणू शकतो तुम्ही. याला IA, B अँड C किंवा R1, R2, R3. आता याच्यानुसारच घ्यायला लागेल, म्हणून आपण काय करतो? ABCच्या फॉर्ममध्ये घेतो. समजतंय का? सिरीज मॅग्नेटिक सर्किट हे कशाचा पार्ट आहे? कंपोजिट मॅग्नेटिक सर्किटचा. बरोबर.
तर यामध्ये हे 3 भागामध्ये जोडलेलं आहे. फर्स्ट येतं लेंथ, नंतर येतो एरिया आणि तिसरं येतं रिलेटिव्ह परमियाबिलिटी. ओके, याची ही त्याची कंप्लीट काय आहे ही सर्किट डायग्राम. ओके, थोडंसं कन्फ्युजिंग. आता थोडंसं सिरीज नंतर पॅरलल आणि त्याचे पुन्हा प्रॉब्लेम्स. यामध्ये न्यूमेरिकलची संख्या पण काय जरा जास्ती आहे, बरोबर. तर फॉर्म्युले पण तेवढे जास्ती बनत आहे, त्यामुळे थोडासा हेडॅक तुम्हाला निर्माण झाल्यासारखं वाटतं आहे, बरोबर. पण इलेक्ट्रिक हा थोडासा लेंथी टॉपिक आहे, राईट. पण रेग्युलर जर केलं तर याला थोडंसं घाबरण्याची गरज नाही. बट तुम्ही कधीच्या नाव जर बघत असाल तर याला थोडंसं घाबरावंच लागेल, ठीक आहे. तर तुम्हाला रेग्युलर यामध्ये अभ्यास ठेवाच लागेल, तेव्हाच काय होईल यामध्ये क्लिअरिटी येत चालेल. अदरवाईज काय होईल हे सगळं डोक्याच्या वरून चाललं जाईल. ओके, सो नेक्स्ट आपण काय बघू आता. बघा, सिरीज अँड मॅग्नेटिक सर्किट बघितलं, त्याचं एक्सप्रेशन ऑफ रिलक्टन्स बघूया. कोणाचं? सिरीजचं. ओके, तर आपण काय म्हणतो एक्सप्रेशन कशाचं? रिलक्टन्स म्हणजेच तुमचा काय असतो एसच्या फॉर्ममध्ये, बरोबर. तर बघा आता आपल्याला कॉईल आहे त्याच्यामध्ये, बरोबर. कॉईलचे टर्न्स असतील, किती असणार ते? n नंबर ऑफ टर्न्स असणारे, बरोबर. त्यानंतर त्यातून काय फ्लो होतं आपला करंट I, राईट. आता n नंबर ऑफ टर्न आहे, त्यातून करंट फ्लो होतो आहे, म्हणजेच हे काय प्रोड्यूस करतं आहे टोटल. आपण फाइंड करू शकतो मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे MMF फाइंड करू शकतो, राईट. मग MMF फाइंड करण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे F=N आहे, बरोबर. आणि याचं युनिट काय असतं? दॅट इज AT म्हणजेच काय? ॲम्पियर्स टन, बरोबर. आता करंट पास किंवा फ्लो होतं आहे म्हणजे त्यात फ्लक्स असणारच, बरोबर. आणि ते जे फ्लक्स असतील ह्या सगळ्या सर्किटमध्ये कसे सेम असतील, बरोबर. आता आपण जी डायग्राम बघितली त्या डायग्राममध्ये जे आपण त्या डॉट 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 लाईन दाखवली ती हे काय आले फ्लक्स झाली, म्हणजे n नंबर ऑफ टर्न्स, त्यातून फ्लो होतो तुमचा करंट. सो इट प्रोड्युसेस अ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स F=N into what? I, and having a unit is AT. Okay, so flux is flowing through the circuit is what? Same, right. मग आता फ्लक्स पण सेम झाले तर आपल्याला काय करायचं आता? रिलक्टन्स फाइंड करायचा. तर मला सांगा रिलक्टन्स फॉर इच सर्किट, प्रत्येक सर्किट्स ABC हा वेगवेगळा असणार. S1, S2 आणि S3 हे समजतंय का? 3 ABC हे नावाचे आपल्याकडे काय 3 पार्ट आहे ना, त्यासाठी प्रत्येकासाठी रिलक्टन्स हा वेगवेगळा घेऊ आपण, बरोबर. म्हणजेच S1=L1 म्हणजे लेंथ, नंतर μ0 μr इंटू वाट तुमचा एरिया A1. त्याचप्रमाणे S2 काय असणार? L2 डिवायडेड बाय μ0 μr A2, बरोबर. अँड S3 डिवायडेड बाय μ0 μr A3. ओके, सो हे तुमचे काय आले रिलक्टन्स झाले S1, S2 आणि S3च्या फॉर्ममध्ये, बरोबर. तर मग याचा उपयोग आपण करायचा आणि पुढचं एक्सप्रेशन काय करायचं? सॉल्व करायचं. बघा आता प्रत्येक ABCसाठी मला सांगा तुमचा फोर्स पण वेगवेगळा राहील, F1, F2 आणि F3, बरोबर. मग मी जर टोटल फोर्स जर फाइंड करायचं म्हटलं तर काय मिळणार? F=F1 + F2 + F3 असं मिळेल ना. ओके, सो आता याचा उपयोग करायचा आणि आपण काय करायचं आता ह्या F1, F2, F3च्या व्हॅल्यू काय करायच्या? फाइंड करायच्या. आता ह्या कशा फाइंड करायच्या? बघा, तर सिम्पली आपल्याकडे रिलक्टन्सचा फॉर्म्युला आहे बघा, S=F/φ, बरोबर. सो F काय असतं? S × φ असतं. मग F1साठी काय असणार? S1 × φ. F2साठी काय असणार? S2 × φ. आणि F3 काय असणार? S3 × φ. आता ह्या ज्या 3 क्वांटिटी आहे, ठीक आहे, ह्या कुठं पुट करणार आपण? ह्या इक्वेशनमध्ये पुट करणार, बरोबर. मग पुन्हा इक्वेशन तुमचं काय बनतं बघा, F त्याच्या व्हॅल्यू पुट करून टाका. S1 φ, S2 φ + S3 φ. S φ हा कॉमन काढा, S1 + S2 + S3, बरोबर. मग हे तुमचं काय झालं? दॅट इज अ टोटल
MMF किंवा फोर्स आपण म्हणू शकतो, बरोबर. बट तुमचा S1 प्लस S2 प्लस S3 म्हणजेच कोण आहे, यस आहे ना. म्हणजे ह्या टोटल क्वांटिटीला चेंज करणार तुम्ही कशाने, यसनी. म्हणजे F इज इक्वल्स टू 5 इंटू यस, पुन्हा तेच मिळतं, बरोबर. सो हे इक्वेशन आपलं कशाचं झालं, दॅट इज अ रिलक्टन्स. ओके. आफ्टर दॅट बघा, फर्स्ट आपण काय करतोय, नंबर ऑफ टर्न्स घेतल्या, बरोबर. नंतर आपण करंट पास केला, देन MMF फाइंड केलं, नंतर फाय फाइंड केला. हा सेम आहे सगळ्यांसाठी. रिलक्टन्सचा विचार केला, ABCसाठी रिलक्टन्स हा S1 S2 आणि S3 वेगवेगळा आहे, बरोबर. मग त्याचप्रमाणे आपण काय केलं, करंट फोर्स फाइंड केला, F1 प्लस F2 प्लस F3. आणि ह्या सगळ्यांच्या ज्या व्हॅल्यू आहे त्या काय केल्या आपण, पुट केल्या, F1 F2 F3 एका कंबाईन इक्वेशनमध्ये. आणि ह्या कंबाईन इक्वेशनमध्ये तुम्हाला काय मिळालं, S1 प्लस S2 प्लस S3 म्हणजे तुमचा यस आहे. आणि हे F इज इक्वल्स टू 5 इंटू यस हे इक्वेशन मिळालं, बरोबर. जसं तुम्ही हे S1 प्लस S2 प्लस S3 ॲड केलं, त्याप्रमाणे ह्या ज्या व्हॅल्यू होत्या S1 S2 S3च्या, तर ह्या काय करणार आपण, याच्यामध्ये पुट करणार, बरोबर. सो इक्वेशन काय बनतं बघा पुन्हा, S इज इक्वल्स टू S1ची व्हॅल्यू किती येते आपली, L1 अपॉन μ0 μr A1, बरोबर. L2 डिवायडेड बाय μ0 μr A2, बरोबर, प्लस L3 डिवायडेड बाय μ0 μr A3. ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तुम्ही, बरोबर. तर हे तुमचं इक्वेशन कसं झालं, दॅट इज फर्स्ट इक्वेशन, देन सेकंड, देन थर्ड फॉर रिलक्टन्स. ओके. आता एक्सप्रेशन फॉर आपल्याला काय बघायचं, टोटल ॲम्पियर्स टर्न MMF. ओके. सो आता हे इक्वेशन बघा, टोटल MMFच्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं, फाइंड करायचं आहे. आता MMFच्या फॉर्ममध्ये फाइंड करत असताना आपण काय बघतोय, तुमचं व्होल्टेज म्हणजे F1 प्लस F2 प्लस F3 हे तिघांचं कॉम्बिनेशन पाहतो, बरोबर. आता इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड लेंथच्या फॉर्ममध्ये जर फाइंड करायचं असलं तर F1 इज इक्वल्स टू काय असतं तुमचं, H1 L1, ठीक आहे. देन F2 इज इक्वल्स टू काय असणार, H2 L2, ओके. आणि F3 इज इक्वल्स टू काय असणार, H3 L3. मग ह्या व्हॅल्यू सगळ्या काय करणार, यामध्ये पुट करून टाका, तुम्हाला तुमचं इक्वेशन काय होईल, मिळून जाईल, बरोबर. सो F इज इक्वल्स टू वॉट, H1 L1 प्लस F2ची व्हॅल्यू काय पुट करणार, H2 L2 प्लस H3 L3. या तिघांचं काय करणार, कॉम्बिनेशन. ओके. सो नंतर इम्पॉर्टंट तुमचं काय मिळालं, S इज इक्वल्स टू S1 S2 अँड S3 हे तुमचं टोटल रिलक्टन्सचं इक्वेशन मिळालं, ठीक आहे. सो बघा, फर्स्ट थोडंसं पहिल्यापासून बघूया आपण, काय एक्सप्रेशन थोडंसं लेंदी आहे, ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आपण नंबर ऑफ टर्न्स फाइंड केल्या, ओके. देन त्यात तुमचा करंट पास केला म्हणजे तुम्ही MMF फाइंड करू शकता, N इंटू I. फ्लक्स सगळ्यांसाठी काय सारखं आहे, म्हणून आपण काय फाइंड केलं, रिलक्टन्स, ही सेकंड कंडिशन, ठीक आहे. रिलक्टन्समध्ये S1 S2 आणि S3 हा सेपरेट घेतला. त्याचप्रमाणे थर्ड पोझिशनला तुम्ही काय घेतलं, फोर्स घेतला, F1 F2 F3, बरोबर. आणि हा फोर्स तुम्ही वापरला कशासाठी, सेपरेट F1 F2 F3साठी, बरोबर. म्हणजे फोर्थ कंडिशन तुमची काय झाली, दॅट इज व्हॅल्यूज ऑफ F1 F2 अँड F3, बरोबर. आता ह्या व्हॅल्यू आपण काय केल्या, ह्या पर्टिक्युलर इक्वेशनमध्ये पुट केल्या, बरोबर. देन हे तुम्हाला फिफ्थ मिळतं, राईट. त्यानंतर फिफ्थ नंतर आपण काय केलं बघा, नेक्स्ट ह्या S1 S2 S3 हे जे इक्वेशन आहे, यामध्ये आपण पुन्हा काय केलं, हे सिक्स्थ
यामध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट केल्या, बरोबर. आणि देन नंतर आपण हे इक्वेशन इन द फॉर्म ऑफ MMFच्या फॉर्ममध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ या H1 H2 आणि H3च्या फॉर्ममध्ये घेतलं, ठीक आहे. हे 7th अँड देन 8th इज लास्ट, दॅट इज याला ह्या दोघं सगळ्यांचं इक्वेशनच काय लास्टला रिलक्टन्सचं S1 इज इक्वल्स S इज इक्वल्स टू S1 प्लस S2 प्लस S3. दिस इज ऑल अबाउट व्हॉट, दॅट इज रिलक्टन्स, एक्सप्रेशन फॉर रिलक्टन्स इन अ सिरीज AC सर्किट, सिरीज सर्किट. आता आपल्याला बघायचं आहे बघा, अ सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ अ एअर गॅप. आता एअर गॅप काय प्रकार असतो, ठीक आहे. सो आपल्याला हा बघायचा आहे आता. तर बघा, सिरीज मॅग्नेटिक सर्किट विथ अ एअर गॅप. एअर गॅप म्हणजे काय, मध्ये एखादा काय असतो, गॅप असतो. जसं बघा, आता एक डायग्राम दिली तुम्हाला, एक कोर आपण कन्सिडर करूया. अरे सॉरी, याला आपण काय करणार, इरेज करणार, बरोबर. आपल्याला गॅप दाखवायचा आहे ना, म्हणजे तुकडा आहे त्याचा पडलेला, ठीक आहे. याला काय नंबर ऑफ टर्न्स, त्यातून करंट पास होतो. आता हे फ्लक्स काय होत आहे, हे वाहत आहे यातून, बरोबर. याला आपण काय म्हणू, फ्लक्स. याला आपण म्हणू कोर. हे कोणचं सर्किट झालं बघा, मॅग्नेटिक, बरोबर. त्याच्या अक्रॉसमध्ये ज्यावेळेस मी इलेक्ट्रिक सर्किट ज्यावेळेस ड्रॉ करतो, R1 R2, ठीक आहे. आता याच्यामध्ये कुठं काही गॅप आहे का, नाही, कारण इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एखादं जर वायरमध्ये जर ब्रेक झाला असेल, त्यातून करंट वाहतो का, नाही वाहणार, बरोबर. पण मॅग्नेटिक सर्किटमध्ये जो एअर गॅप असतो ना, ठीक आहे, तर ह्या एअर गॅपमधून पण काय होतं, फ्लक्स हे वाहता. हा याचा काय मोठा ॲडव्हान्टेज आहे, ठीक आहे. एअर गॅपमध्ये कुठल्याच प्रकारचं डिस्टॉर्शन राहत नाही. मॅग्नेटिक सर्किटमध्ये आरामात काय होतं, त्यातून जो तुमचा फ्लक्स आहे हा वाहतो. पण ह्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये तसं काही होत नाही, ओके. सो हे लक्षात असू द्या. आता याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, याचं एक्सप्रेशन बघायचं आहे. बघा, एक्सप्रेशन थोडं लेंदी आहे, थोडं म्हणजे छोटंच आहे पहिल्यापेक्षा. बघा, मीन लेंथ आपण कन्सिडर करूया. मीन लेंथ ही काय आहे, LC. कोणाची मीन लेंथ, ह्या मॅग्नेटिक सर्किटची, ठीक आहे. नंतर एअर गॅप आपण ज्यावेळेस लेंथ बघू, तर एअर गॅपची लेंथ आपण कन्सिडर केली काय, LG, ठीक आहे. नंतर रिलक्टन्सचा विचार केला, तर रिलक्टन्स फॉर कोर हे काय आहे, SC, राईट. आणि रिलक्टन्स फॉर दॅट इज एअर गॅप, दॅट इज SG. म्हणजे G म्हणजे समजलं तुम्हाला गॅप आहे, बरोबर. C म्हणजेच काय, कोर आहे, ओके. तर महत्त्वाचं बघा, तुमच्याकडं रिलक्टन्स फाइंड करण्यासाठी टोटल रिलक्टन्स इज इक्वल्स टू व्हॉट, कोरचा रिलक्टन्स प्लस गॅपचं रिलक्टन्स, बरोबर. मग आता SC इज इक्वल्स टू, आपल्याकडे एक इक्वेशन होतं बघा, L डिवायडेड बाय μ0 μr डिवायडेड बाय इंटू A1, बरोबर ना. आता यासाठी काय असणार, LC डिवायडेड बाय μ0 μr फॉर एरिया AC, ठीक आहे. आणि देन SG साठी काय असणार, LG डिवायडेड बाय μ0 AC. आता यामध्ये तुम्ही काही रिलक्टन्स कन्सिडर करत नाही, गॅपमध्ये रिलक्टन्स नाही राहते, बरोबर. सो इथं तुम्ही फक्त μ0 घेताय, हे फार महत्त्वाचं आहे, ओके. आता ह्या व्हॅल्यू आपण काय करू, यामध्ये पुट करू. सो S इज इक्वल्स टू LC डिवायडेड बाय μ0 μr AC प्लस LG
डिवायडेड बाय म्यू 0 AC, राईट. हे काय झालं तुमचं रिलक्टन्स झालं पूर्ण, राईट. आणि ह्या रिलक्टन्सच्या बेसिसवर आता आपण काय फाइंड करू शकतो MMFसाठी F इज इक्वल्स टू FC प्लस FG करणार गॅपसाठी आणि कोरसाठी, बरोबर. सो FCसाठी काय असणार फाय इंटू SC अँड फाय इंटू SG. आता हे तुम्हाला फाय S कुठून आलं हे समजतंय. आपल्याकडं फॉर्म्युला होता ना आत्ता फाइंड केलेला आपण, फाय S आपल्याला मिळालं होतं, बरोबर, रिलक्टन्सच्या मध्ये. तर यामध्ये F इज इक्वल्स टू जर फाय तुम्ही जर कॉमन काढला तर काय मिळतं SC प्लस SG, राईट. दिस इज युअर इक्वेशन, राईट. सो दिस इज ऑल अबाउट that is series magnetic circuit of air gap, राईट. आणि याचा उपयोग करून आपण हे एक्सप्रेशन फाइंड करतो. फर्स्ट काय फाइंड केलं आपण त्याची डायग्राम, राईट. डायग्राममध्ये आपण बघितलं की एअर गॅपमुळं फ्लक्सला काही फरक पडत नाही, फ्लक्स काय होता आरामात वाहता, बरोबर. पण इलेक्ट्रिकमध्ये तसं होतं का नाही. त्यानंतर आपण बघितली मीन लेंथ, एअर गॅप, रिलक्टन्स चा कोर आणि रिलक्टन्सचा गॅप, बरोबर, एअर गॅप आपण म्हणतो. त्यानंतर आपण काय ठेवलं ह्या S इज इक्वल्स टू SC प्लस SG, ह्या SC आणि SG ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपण काय केल्या पुट केल्या ह्या अबो इक्वेशनमध्ये, आणि तुम्हाला हे इक्वेशन मिळालं इन द फॉर्म ऑफ रिलक्टन्स. आणि ह्या रिलक्टन्सचा उपयोग करून आपण काय केलं फोर्स फाइंड केला, काय F इज मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स F इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज FC प्लस FG. तर FCसाठी F इज इक्वल्स टू फाय इंटू SC आणि FG इज इक्वल्स टू फाय इंटू SG. ते व्हॅल्यू पुट करा, फाय कॉमन काढा, आणि हे इक्वेशन आपण आत्ताच फाइंड केलं होतं त्यामुळे आपण तिथून ते घेतलेलं आहे, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट मॅग्नेटिक सर्किट, पण कोणचं सिरीज सर्किट, ठीक आहे. सो सिरीज सर्किटमध्ये आपण दोन बघितले, एक सिरीज साधं आणि एक एअर गॅपवालं, ओके. आता याच्या बेसिसवर आपल्याला काय बघायचे प्रॉब्लेम्स बघायचे, ओके. तर आपल्याला आता बघायचे सॉल्व्ड एक्झाम्पल. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे, अन आयर्न रिंग ऑफ अ मीन सर्कम्फरन्स दॅट इज 80 सेंटीमीटर इज युनिफॉर्म वोंड विथ 500 टन्स. तुम्हाला सर्कम्फरन्स 80 दिलेलं आहे आणि कॅपिटल N हे 500 टन्स दिले आहे. त्यामध्ये काय करायला सांगितलं तुम्हाला, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ फ्लक्स डेन्सिटी दॅट करंट ऑफ 1 एम्पियर. फ्लक्स डेन्सिटी फाइंड करायची आणि करंट दिला आहे त्याचा 1 एम्पियर, ओके. अँड प्रोड्यूस इन द रिंग अँड ॲझ्युम द रिलेटिव्ह परमिएबिलिटी, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला म्यू आर. ते किती आहे 1400, ठीक आहे. आता याचा उपयोग करू आणि आपण काय दिलं आहे ते फाइंड करू. डेन्सिटी फाइंड करायला सांगितली आपल्याला. तर बघा फर्स्ट लेंथ हे 80 सेंटीमीटर आहे, बरोबर. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी काय करतो आपण 10⁻² ने काय करतो मल्टिप्लाय करतो, हे मीटरमध्ये होतं. तर यांनी इथं 0.8 घेतलं आहे, तर हे समजलं का हा एक 0 याच्यासोबत काय होला चालल्या गेला, म्हणजे हे झालं 8 इंटू 10⁻⁻1 झालं. आता -1 म्हणजेच किती असतो 0.8 मीटर. एक तर हे लिहा किंवा हे लिहा, दोन्ही चालतं, ठीक आहे. देन नंबर ऑफ टन्स 500 एम्पियर, 1 एम्पियर इज द करंट रिलेटिव्ह परमिएबिलिटी अँड वी फाइंड व्हॉट फ्लक्स डेन्सिटी. आता फ्लक्स डेन्सिटी म्हटलं तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा, B इज इक्वल्स टू म्यू इंटू H, बरोबर. तर आपल्याला म्यू माहीत पाहिजे आणि H पण माहीत पाहिजे. तर H माहिती का आपल्याला नाही, तर H आपल्याला काय करावं लागणार फाइंड करावं लागणार. तर H फाइंड करण्यासाठी बघा H इज इक्वल्स टू आपण एक युनिट घेतलं बघा, 2 युनिट घेतले ते याचे, ठीक आहे. दॅट इज एम्पियर पर मीटर असं होतं, राईट. एम्पियर म्हणजे तुमचं करंट आणि डिवायडेड बाय वॉट लेंथ. आता यामध्ये तुम्ही नंबर ऑफ टन्स घेता येतं, म्हणजे काय करणार तुम्ही मल्टिप्लाय बाय वॉट N, राईट. सो द फॉर्म्युला ऑफ H इज वॉट NI डिवायडेड बाय L, ओके. प्रिवियस लेक्चर तुम्ही बघा, त्यामध्ये आपण युनिट जे घेतलेलं आहे, ठीक आहे. तर हे एम्पियर पर मीटर आहे, बरोबर. तर ह्या युनिटवरून आपण याचा फॉर्म्युला सिम्पली राईट करू शकतो, ओके. सो पुट द व्हॅल्यू ऑफ N अँड I अँड ऑल्सो L, वी गेट वॉट H, राईट. देन आफ्टर दॅट कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी. आता ॲब्सोल्यूट परमिएबिलिटी म्हणजे म्यू तुम्हाला
फाइंड करायचा, म्हणजेच काय म्यू 0 इंटू वाट म्यू आर, कारण म्यू फाइंड करायचं आहे. तर म्यू 0ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती किती असते 4.10⁻⁻⁷ आणि म्यू आर किती दिलं आहे तुम्हाला 1400. याचं कॅल्क्युलेशन किती मिळतं आहे तुम्हाला 1.7591×10⁻3. आता तुम्हाला म्हणजे एच पण मिळाला म्यू पण मिळाला. त्याच्यावरून आता काय फाइंड करायचं तुम्हाला बी इज इक्वल्स टू वाट म्यू इंटू एच. सरळ व्हॅल्यू पुट करा म्यूची आणि एचची, तुम्हाला भेटून जाईल मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ओके. नेक्स्ट बघा सेकंड प्रॉब्लेम काय दिलेला आहे. अ कॉईल ऑफ 500 tons and a resistance 20 ohm is wound uniformly on an iron ring of a mean circumference 50 cm and cross section area that is 4 cm square. It is connected to 24 volt DC supply. Relative permeability of a material 800. Find. बघा कॅपिटल एन दिला, रेजिस्टन्स आर दिला, त्यानंतर मेन सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ तुम्हाला दिली 50 सेंटीमीटर आहे, त्याला पुन्हा मीटरमध्ये कन्वर्ट करा. एरिया दिला आहे 4 सेंटीमीटर, नंतर व्होल्टेज दिले आहे, बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहे. ठीक आहे. आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ मटेरियल दिले आहे त्यांनी किती म्यू आर 800. ठीक आहे. तुम्हाला आता काय फाइंड करायचं एम-एम-एफ. आता मला सांगा एम-एम-एफ म्हटलं तर फोर्स इज इक्वल्स टू व्हॉट एन इंटू आय, राईट. तर तुम्हाला एन इंटू आय जो फॉर्म्युला आपला, राईट, त्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स आहे, त्यानंतर करंट नाही दिलेलं आपल्याला, बरोबर. तर आपल्याला पहिले करंट फाइंड करू लागणार. करंट फाइंड करण्यासाठी काय ओम्स लॉ व्ही इज इक्वल्स टू आय इंटू आर, बरोबर. तर व्होल्टेज दिलेलं आहे आणि रेजिस्टन्स दिलेलं आहे, म्हणजे व्ही डिवायडेड बाय वाट आर इज इक्वल्स टू आय होऊन जाईल. व्होल्टेजची व्हॅल्यू पुट करा, आर रेजिस्टन्सची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला करंट भेटून जाईल, बरोबर. हे करंटची व्हॅल्यू काय करायची ह्या अबो इक्वेशनमध्ये पुट करायची, बरोबर. तर हे तुमचं करंट किती येतं बघा 600 ॲम्पियर, सॉरी 1.2 ॲम्पियर. 1.2 ॲम्पियर इथं पुट करताय तुम्ही, बरोबर. तर नंबर ऑफ टर्न्स किती आपले 500, तर 500 गुणिले काय करणार 1.2 करणार, बरोबर. तर ते तुम्हाला किती मिळणार 12×5 = 60, म्हणजेच किती 600, राईट. सो तुम्हाला फर्स्ट हे एम-एम-एफचं इक्वेशन भेटून जातं, राईट. नंतर सेकंड काय मॅग्नेटायझिंग फोर्स. मॅग्नेटायझिंग फोर्स इज नथिंग बट आवर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. ओके. सो अगेन एच इज इक्वल्स टू एन इंटू आय डिवायडेड बाय एल. आत्ता जो फॉर्म्युला बघितला होता पुट करा व्हॅल्यू 1200 तुम्हाला भेटून जाईल. हे मॅग्नेटायझिंग फोर्स हे तुम्हाला थोडंसं वेगळं दिलेलं आहे. ठीक आहे. मॅग्नेटायझिंग फोर्स आणि मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स हा वेगळा आहे. ठीक आहे. हा आपला फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल्स टू एन आहे. आणि मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजे तुमचा काय करता येते एचच फाइंड करता येईल. ठीक आहे. तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणून याला ओळखलं जाईल. काय मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे आपण एचने दाखवतो ते. ठीक आहे. नेक्स्ट बघा थर्ड आपल्याला काय फाइंड करायचं सांगितलं टोटल फ्लक्स म्हणजे फाय फाइंड करायचं आहे आपल्याला, बरोबर. तर फायचा फॉर्म्युला काय आहे F/S. तर फोर्स आपल्याला माहिती आहे का, म्हणजे मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स किती होता तो 600, बरोबर. एस माहिती आहे का नाही, तर एस आपल्याला पहिले फाइंड करावं लागणार म्हणजे रिलक्टन्स. मग एस इज इक्वल्स टू वाट 1/μ0 L/μ0 म्यू आर ए. सो म्यू 0ची व्हॅल्यू माहीतच असते, रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिली, एरिया दिली आहे, लेंथ पण दिली आहे, सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर एस फाइंड करून मिळणार आपल्याला किती मिळणार तो 1.2433, राईट. आणि ही जी व्हॅल्यू एसची ही काय करा ह्या डिनॉमिनेटरमध्ये पुट करा, म्हणजे 600 भागिले 1.2433 इंटू 10⁶, and your answer will be that is 4.825 इंटू 10⁻⁻⁴. हे इक्वेशन थोडे सोपे आहे पहिल्यापेक्षा. ठीक आहे. कारण पहिल्यामध्ये तुम्हाला बरेच रिलेशन लागत होते. नेक्स्ट बघा अ माइल्ड स्टील मटेरियल हॅव्हिंग अ क्रॉस सेक्शनल एरिया 10 सेंटीमीटर स्क्वेअर अँड मीन सर्कम्फरन्स ऑफ 40 सेंटीमीटर, म्हणजे ए दिलेलं आहे आणि एल दिलेलं आहे. अँड कॉईल हॅज 180 टर्न्स, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स किती आहे 180.
and find the ampere turns and current required to produce a flux of 800 microweber. बघा याच्यामध्ये तुम्हाला ॲम्पियरमध्ये तुम्हाला जो करंट दिलेला आहे राईट. फाइंड द ॲम्पियर टर्न्स म्हणजे करंट तुम्हाला फाइंड करायचं आहे. करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ फ्लक्स. फ्लक्सची व्हॅल्यू ही 800 मायक्रोवेबर अँड इन द रिंग राईट. आणि ॲझ्युम म्यू आर किती दिलेलं आहे 380. आता हे ज्या क्वांटिटी दिलेल्या आहे याचा उपयोग करायचा आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा करंट फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहे याच्यावरून रिलक्टन्स तर भेटून जातो. एस इज इक्वल्स टू ठीक आहे म्यू आर आहे म्यू झिरो माहिती आहे ए माहिती आहे त्याच्यावरून तुम्हाला एस मिळाला. ठीक आहे. आता ह्या एसवरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे एम एम एफ. बट फाय इज इक्वल्स टू आपण आत्ता फॉर्म्युला बघितला होता काय एम एम एफ डिवायडेड बाय व्हॉट एस. सो एस इंटू फाय म्हणजेच तुम्हाला काय भेटेल एम एम एफ भेटेल ना बरोबर. तुम्हाला एसची व्हॅल्यू पुट करा आणि फायची व्हॅल्यू पुट करा तुम्हाला काय भेटून जाईल एम एम एफ इन द फॉर्म ऑफ ॲम्पियर टर्न्स राईट. ॲम्पियर टर्न्स is in the form of what that is a force okay not a current. next बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला an iron ring has a cross sectional area of 400 millimeter square and mean diameter to 25 centimeter. It is wound with 500 tons if the relative permeability is 250 and find the total flux set up in the ring. The coil resistance is 474 ohm and supply voltage across the coil is 20 volt. गिवन डेटा लिहून घ्या. तुम्हाला एरिया दिलेला आहे फर्स्ट हा मिलीमीटर स्क्वेअरमध्ये. तर मिलीमीटर स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे काय करता मिलीमीटरचं जर मीटरमध्ये करायचं असेल तर 10⁻² किती मल्टिप्लाय करणार दॅट इज -6 ठीक आहे. त्यानंतर डायमीटर दिले आहे म्हणजे तुम्हाला रेडियस फाइंड करता येईल राईट. d/2 करतो आपण. नंतर म्यू रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिली नंबर ऑफ टर्न्स दिले आहे नंतर रेजिस्टन्स दिलेला आहे ठीक आहे आणि व्होल्टेज दिलेलं आहे. फाइंड काय करायचं सांगितलं तुम्हाला टोटल फ्लक्स सेटअप इन द रिंग. टोटल फ्लक्स म्हणजे फाइंड करायचं आहे ओके. तर फर्स्ट तुम्हाला काय फाइंड करायला लागणार फ्लक्ससाठी पुन्हा फोर्स फाइंड करायला लागणार. तर फोर्स फाइंड करण्यासाठी पुन्हा व्होल्टेज इज इक्वल्स टू करंट इंटू रेजिस्टन्स अँड आय इज इक्वल्स टू V/R. यामधून तुम्हाला करंट भेटेल. करंट भेटला म्हणजे फोर्स इज इक्वल्स टू N इंटू आयमध्ये काय करा ह्या आयची व्हॅल्यू पुट करून टाका म्हणजे तुम्हाला फोर्स भेटून जाईल. म्हणजे पहिले करंटवरून तुम्हाला फोर्स मिळाला ठीक आहे. आता हा फोर्सचा रिलक्टन्समध्ये आपल्याला फाइंड काय करायचं आहे व्हॅल्यू ऑफ एल अपॉन वॉट म्यू झिरो म्यू आर इंटू ए. तर तुम्हाला यामध्ये म्यू झिरो म्यू आर म्हणजे लेंथ तुमची काय आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ πd बरोबर. सो एल इज इक्वल्स टू वॉट πd घ्या. लेंथ किती तुमचं 3.14 आणि डायमीटर किती तुमचं 25. या दोघांची कॅल्क्युलेशन किती येईल 78.58 राईट. ही तुमची टोटल लेंथ झाली. आता ही लेंथची व्हॅल्यू तर पुट करून आपण काय फाइंड करू शकतो रिलक्टन्स दॅट इज एस म्हणजे ही एलची व्हॅल्यू मिळाली. नंतर म्यू झिरो म्यू आर दिलेलं आहे आणि ए पण दिलेलं आहे तुम्हाला. तर ते किती मिळते तुम्हाला रिलक्टन्स 6250114.6. आता याच्या बेसिसवर आपल्याला फ्लक्स फाइंड करायचा आहे. तर फ्लक्सचा आपण आत्ता फॉर्म्युला बघितला होता फाय इज इक्वल्स टू वॉट फोर्स अपॉन एस. फोर्स किती तुमचा 21 डिवाइड बाय 6.25 इंटू 10⁻⁶. युअर आन्सर इज 3.36 मायक्रोवेबर. ठीक आहे. नेक्स्ट an iron ring of 50 centimeter in a diameter and बघा ते डायमीटर दिलं आहे तुम्हाला 15 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता तुम्ही. नंतर एरिया दिलेला आहे 10 सेंटीमीटर स्क्वेअर. क्रॉस सेक्शनल एरिया इज ओन्ड विथ 200 टन्स म्हणजे कॅपिटल एनची व्हॅल्यू फॉर अ फ्लक्स डेन्सिटी. फ्लक्स डेन्सिटी कशाने रिप्रेझेंट करतो आपण बीने रिप्रेझेंट करतो. अँड परमिएबिलिटी म्हणजेच दॅट इज म्यू झिरो. रिलेटिव्ह परमिएबिलिटी okay it's only mu r it's only permeability so it is nothing but what mu r itself. why because mu 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4 × 10⁻⁷. सो याची काही गरज राहत नाही. ठीक आहे. तर ह्या ज्या गोष्टी गिवन त्या लिहून घ्यावं आपण आणि फाइंड काय करायचं आहे रिलक्टन्स फ्लक्स इन अ रिंग. ठीक आहे. सो तुम्हाला एरिया दिलेला आहे बघा
रिलक्टन्ससाठी फॉर्म्युला आपला 1/μ0 म्यू आर ए. ठीक आहे, μ0ची व्हॅल्यूमध्ये म्यू आरची व्हॅल्यूमध्ये तुम्हाला एरियासुद्धा दिलेला आहे आणि लेंथ आपल्याला दिलेली नाही बघा. आयर्न रिंग 50 सेंटीमीटर डायमीटर, पण लेंथवरून आपण पायडीचा उपयोग करून लेंथ फाइंड करून घेऊ शकतो. बरोबर, पायडीचा उपयोग करा. त्यानंतर ह्या सगळ्या बाकीच्या क्वांटिटी दिले कॅल्शियममध्ये व्हॅल्यू पुट करून आपण एस फाइंड करून घेऊ शकतो. ठीक आहे. सो बघा, यांनी तशाच प्रकारे हे काय केले, सॉल्व केले. बघा, यांनी पायडीचा वापर केला, त्यानंतर पायची व्हॅल्यू पुट करून टाकायची इथं. ठीक आहे. देन नंतर फाइंड काय करायचं आहे तुम्हाला, फ्लक्स फाइंड करायचं आहे. तर फ्लक्ससाठी फॉर्म्युला काय आहे, दॅट इज फाय इज इक्वल्स टू एफ अपॉन एस. राईट. तर फोर्स तुम्हाला दिलेला आहे का, नाही. तो फोर्स तुम्ही पहिले फाइंड करून घ्या. एफ इज इक्वल्स टू वाट, फाय इंटू एस. पण आता तुम्हाला फायची व्हॅल्यू माहीत नाही, तर फाय कसा फाइंड करणार. फाय इज इक्वल्स टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी इंटू वाट, एरिया. सो इथून तुम्हाला फ्लक्स मिळाला, ही फ्लक्सची व्हॅल्यू अबो इक्वेशनमध्ये पुट करा, म्हणजे तुम्हाला काय मिळणार मग, फोर्स. मग यांनी तेच केलं. ठीक आहे. आणि दुसरं, हा जो फोर्स आहे हा MMF फोर्स आहे आणि तुम्हाला करंट फाइंड करायचा असेल तर एफ इज इक्वल्स टू एन इंटू आय. हा मॅग्नेटोमोटिव्ह फोर्सचा पूर्ण फॉर्म्युला. हा एन माहिती तुम्हाला फोर्स माहीत होऊन जाईल आणि नंतर आय फाइंड करायचं, म्हणजे आय इज इक्वल्स टू काय असणार, दॅट इज एफ अपॉन एन. गेटिंग. सो दिस इज युअर करंट ऑल्सो. Next, a solenoid 50 centimeter long, 10 centimeter is in a diameter, is wound with 1500 tons. Find the inductance energy stored in magnetic field when a current of 4 ampere flows. बघा, सोलेनॉइडचं डायमीटर दिलं आहे तुम्हाला आणि लेंथ दिली आहे किती, ती 50 आहे. डायमीटर आहे, नंबर ऑफ टन्स आहे. फाइंड काय करायचं आहे तुम्हाला, इंडक्टन्स म्हणजे कॅपिटल एलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इंडक्टन्सचा फॉर्म्युला 2πfL वापरू शकता तुम्ही. बरोबर आहे. सो तर क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सॉलिनॉइड, सॉलिनॉइड म्हणजे एक असा काय असतो, सिलेंडर असतो. राईट. देन ए इज इक्वल्स टू ए, क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच तुमचा काय असतो, पाय R². बरोबर. तर पायची व्हॅल्यू तुम्हाला डायमीटर दिलं आहे, म्हणजेच काय करायला लागणार, R² म्हटलं तर आपण D/2 याचा स्क्वेअर करणार, कारण डायमीटर दिलं आहे ना. पाय ॲज इट इज याचा D² डिवायडेड बाय वाट, 4. म्हणून हे तर D² डिवायडेड बाय 4 आलं. ओके. व्हॅल्यू पुट करा, एरिया फाइंड करून घ्या. ठीक आहे. एरिया फाइंड केला तर तुम्हाला रिलक्टन्स फाइंड करायचा, दॅट इज एस, एल अपॉन μ0 म्यू आर इंटू ए. ए माहिती आहे. आता लेंथसुद्धा माहिती आहे तुम्हाला. बरोबर. रिलेटिव्ह परमिएबिलिटीसुद्धा दिलेली आहे, μ0 पण माहिती आहे. रिलक्टन्स डायरेक्ट मिळून जाईल. ठीक आहे. तो किती मिळतो आहे तुम्हाला, सिमेन्सच्या फॉर्ममध्ये. राईट. आणि दुसरं तुम्हाला आता महत्त्वाचं इंडक्टन्स फाइंड करायचं. इंडक्टन्स इज इक्वल्स टू वाट, n² अपॉन एस. हा फॉर्म्युला नोट करून घ्या. हा फॉर्म्युला आपल्याला पहिले कुठे व्हिजिबल झाला नाही. ठीक आहे. सो एल इज इक्वल्स टू n² अपॉन एस. हा IMP फॉर्म्युला आहे इंडक्टन्ससाठी. नवीन टर्म आहे आता ही. ठीक आहे. तर एन आपल्याला माहिती 1500 भागिले एस करा, हेनरीमध्ये इक्वेशन मिळून जाईल. सेकंड काय फाइंड करायचं तुम्हाला, एनर्जी. आता एनर्जीसाठी फॉर्म्युला एक नवीन आहे पुन्हा बघा. E इज इक्वल्स टू वाट, 1/2 LI². हा एक फॉर्म्युला आहे. हा एक नोट करून घ्या, टू फाइंड वाट, एनर्जी. कारण हा आपल्याला शिकवत असताना कुठं व्हिजिबल झाला नाही. ठीक आहे. सो E इज इक्वल्स टू 1/2 LI². आणि दुसरा कुठला, L इज इक्वल्स टू n² डिवायडेड बाय S. सो दोन्ही क्वांटिटी आपल्याला काय होईल, यामुळं मिळतील. राईट. नेक्स्ट वन, अँड आयर्न रिंग क्रॉस सेक्शनल एरिया. एरिया दिला आहे, त्यानंतर नंबर ऑफ टन्स दिले आहे बघा 100. नंतर अँड सॉकेट 2 मिलीमीटर, म्हणजेच आपल्याला एअर गॅप दिलं आहे बघा. समजतं आहे का. एक रिंग आहे. बरोबर. आयर्न रिंग म्हणू शकतो. याचा क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये 100 टन्स याच्या दिलं आहे कॉईलच्या. राईट.
आणि हे तुम्हाला काय दिलं आहे 2 मिलीमीटरचा कट दिलेला आहे, म्हणजे एअर गॅप म्हणतो आपण त्याला, म्हणून एअर गॅप येतो. ठीक आहे. त्यानंतर फ्लक्स किती दिलेलं आहे रिक्वायर्ड टू प्रोड्यूस इट मीन लेंथ समजतं तुम्हाला, आपण घेतलं बघा. मीन लेंथ दॅट इज 30 सेंटीमीटर, म्हणजेच किती 30, याला इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर, राईट. अँड रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिली आहे ऑफ आयन, म्हणजे म्यू आर किती दिलं आहे 470. बघा आता आयन गॅपमध्ये आपण इक्वेशन्स घेतले होते, मीन लेंथ, त्यानंतर त्याचा रिलक्टन्स लेंथ घेतली होती. हे सगळे इक्वेशन इथं वापरायचे, राईट. गिवन डेटा लिहून घेणार जो आहे तो, आणि हा गॅप महत्त्वाचा आणि हे एल आर महत्त्वाचं. ठीक आहे, नवीन येते. सो फाइंड काय करायचं सांगितलं आपल्याला, कॅल्क्युलेट द मॅग्नेटायझिंग करंट. ठीक आहे, मॅग्नेटायझिंग करंट रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अ फ्लक्स 0. मॅग्नेटायझिंग करंट फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे. तर बघा मॅग्नेटायझिंग करंटमध्ये आता आपल्याला फर्स्ट डायग्राममध्ये आता आपण ड्रॉ केली ती किती 2 मिलीमीटरचा गॅप आहे, नंबर ऑफ टर्न्स आहे, म्यू आर आहे, राईट. गिवन डेटा लिहून घेतला. तर फर्स्ट तुम्हाला रिलक्टन्स इज इक्वल्स टू एल आरच्या फॉर्ममध्ये म्यू म्यू आर ए, या सगळ्या क्वांटिटीवरून रिलक्टन्स एस आयचा म्हणजे रिलक्टन्स ऑफ आयन भेटून जाईल, बरोबर. ॲम्पियर टर्न्स ऑफ आयन म्हणजे 5 इज इक्वल्स टू एफ ऑफ 1 एस घेतो ना, तर हा आपल्याला आय इंडिकेट आयन आहे, बरोबर. म्हणून आयच्या फॉर्ममध्ये आपण ह्या टर्म्स काय करतो कन्सिडर करतो. आता फ्लक्स हा सगळ्यांसाठी सारखाच असतो, त्यामुळे याला तर आय आपण म्हणू शकणार नाही, म्हणजे 5 इज इक्वल्स टू वॉट एफ आय अपॉन एस आय, राईट. आणि याचा उपयोग करून तुम्हाला एफ आय भेटून जातो. आता हे झालं आयनचं फक्त फर्स्ट पार्ट, बरोबर. आता याचा उपयोग करून आपण एअर गॅपचं फाइंड करायचं सेम, म्हणजेच काय इथं एस जी घेऊ शकता, राईट. एस जी पण घेतो कारण आपण एस जीनं फाइंड केलेलं आहे, तर एअर गॅपने रिप्रेझेंट केलेलं आहे एल जी अपॉन वाट म्यू आर ए. या व्हॅल्यू पुट करा, एस जी भेटून जाईल किंवा एस ए म्हणलेलं आहे त्यांनी, तर एस जीने पण रिप्रेझेंट करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही याला एफ जीने पण रिप्रेझेंट करू शकता, दॅट इज 5 इंटू एस जी. हे तुम्हाला समजतं की यामध्ये आपण 2 टर्म फाइंड केल्या. एक कशाची फाइंड केली फॉर नॉर्मल आपलं आयनसाठी, बरोबर. आणि हे कशासाठी फाइंड केलं आपण एअर गॅपसाठी, राईट. आता मॅग्नेटायझिंग करंट हा काय कॉम्बिनेशन आहे कोणाचं, आयनचं अधिक एअरचं, म्हणून या दोघांचं टोटल फोर्स आला. बट फोर्स इज इक्वल्स टू काय असतो एन इंटू आय. इक्वेशन लक्षात ठेवा, त्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आयची व्हॅल्यू भेटून जाणार. ठीक आहे. सो यामध्ये आपण तेच करतो आहे, राईट. सो इक्वेशननुसार जा. फर्स्ट तुम्ही आयन फाइंड करा. आयनमध्ये काय फाइंड करणार त्याचं रिलक्टन्स एस आय आणि एफ आय. आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय फाइंड करायचं आहे तुम्हाला एअर गॅप. एअर गॅपसाठी एस जी घ्या किंवा एस ए घ्या किंवा एफ जी किंवा एफ ए, बरोबर. आणि तिसऱ्यामध्ये टोटल फोर्स एफ इज इक्वल्स टू एफ आय प्लस एफ जी, आणि त्याच्यावरून एफ इज इक्वल्स टू एन इंटू आय, आणि त्यानंतर करंट फाइंड करा. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे इक्वेशन्स आहे, याची प्रॅक्टिस करा, त्यामुळे ज्या गोष्टी क्लिअर होत चालत. आणि तरी याचे जे इक्वेशन्स आहे हे थोडे सिम्पल आहे पहिल्यापेक्षा. ठीक आहे. सो थोडं प्रॅक्टिस करा. काही गोष्टी थोड्या डोक्याच्या वरून जात आहे, बरोबर, कारण तुम्ही मेकॅनिकलचे असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो, पण थोडं प्रॅक्टिस ठेवा, कारण मध्ये जर गॅप पडला तर तुम्हाला ह्या गोष्टी पुढच्या समजणार नाही. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. थँक्यू.